मनसे नेते प्रकाश महाजनांनी राणेंच्या विरोधात दंड थोपटले। राणेंनी सांगावं तिथे येईन, कणकवलीमध्ये बोलावलं तर तिथेही येईन असं आव्हान प्रकाश महाजनांनी दिलंय। तर महाजनांमध्ये काय दम आहे ते मी बघेन, ते जिथे असतील तिथे मी पोहोचेन असं नारायण राणेंनी प्रतिआव्हान दिलंय। कणकवलीत 73 वर्षांच्या प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत। मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चेनंतर नितेश राणेंनी दोन्ही ठाकरेंवर टीका केली होती। त्यानंतर प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांना उत्तर देताना वेलची आणि लवंग याची उपमा दिली होती। महाराष्ट्राच्या जनतेने 2024 ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेले आहे। भरपूर ताकद आहे। आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये। त्याची वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदी, वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच आहे। त्याची वैचारिक उंची म्हणजे नितेश राणे उभा राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि ते बसले तर ते विलायची एवढे होतं। अशा माणसाचं काय सिरियसली घ्यायचं। प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंवर टीका केल्यानंतर नारायण राणे यांनी सुद्धा या वादामध्ये उडी घेतली। नारायण राणेंनी सोशल मीडियामध्ये प्रकाश महाजन यांच्या नावाने पत्रकच काढलं। कुठल्या एखाद्या पक्षामध्ये एक पद मिळालं म्हणून तोंडाचा जिभेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवत नाही। नितेश आणि नारायण राणे यांची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात। परत बोललात तर उलट्या करायला लावेल। नारायण राणेंच्या या पत्रकानंतर प्रकाश महाजन संतापले। नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा धमक्या आल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला। त्यानंतर महाजनांनी राणेंच्या विरोधामध्ये थेट शड्डू ठोकलाय। रे प्रामाणिक कार्यकर्ता आहे, संघाच्या मुशीत तयार झाल्यासारखा यांच्यासारखा डुप्लिकेट संघसेवक नाही मी। दाजी खेडकर आणि संभाजीराव भिडेचा स्वयंसेवक आहे मी। वसंतराव भागवतचा जनसंघापासूनचा मी कार्यकर्ता आहे। अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब आमचे आराध्य दैवत आहेत, यांना भेट असतो मी। या का येऊ कणकवलीत? तयारी का तुमची? त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका, मी पोचेन, बघूया मी पोचेन। काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाय। तुम्हाला धक्का बसला असता। अरे मैं तो जर्रा था नारायण राणे साहब, आपने मेरे को आफ्ताब बना दिया। कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला? आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता, लवंगाचे आणि विलायचीचे भाव 100 रुपयाने वाढले। माझं ऐका तुम्ही प्लीज, मी आता तासानंतर मला मानले, मला सुद्धा शिपी सरांचं नाही म्हणायला खूप अवघड चाललंय, पण मला फक्त अर्धा तास जाऊ द्या साहेब। नाही तर साहेब मला मी सांगतो, तुम्ही मला त्रास दिला ना, मी एंट्री माझी इज्जत जाईल ना साहेब। मला कोण कार्यकर्ते माझे असं नका करू प्लीज। नाही ना, मला त्याच्यापेक्षा मी मी कुणालाही बोलवलेलं नाही, पण मला जाऊ द्या। मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडायचं, मला जाऊ द्या। नाही नाही आले असतं मला माहिती, मी तुम्हाला मला असं अडवलं ना, झालं ना, माझा अपमान मला सांगणे करा ना। बॉटल मला माहित नाही किती पैशाला मिळते, प्यायला तर आमचं का आम्ही प्रवृत्त करतोय का? तुम्हाला कोण विचारत नाही, काय देत नाही म्हणून ते कंटाळले, ते सगळं स्वतः कंटाळ। जीवाला मनुष्याला नाही, मनुष्याने चांगला पक्ष आहे।